टेस्टी ट्रीट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मटण. तर आज संडे स्पेशल असल्यामुळे आज मटण बनवत आहे. तर हे मटण आपण अर्धा किलोचं मटण आहे. हे आपण स्वच्छ धुवून घेऊया 2-3 पाण्याने. हे स्वच्छ धुवून घेतलं आहे. ह्यामध्ये आपण टाकूया हळद, थोडंसं मीठ. शिजताना घालायचं नाही, परत आपल्याला मीठ आत्ताच घालायचं आणि हे चांगलं मिक्स करूया. आणि हे आपण आता 10 मिनिटं असं झाकून ठेवूया. 10 मिनिटांनी बघूया. मी इथे टोप तापायला ठेवला आहे. त्यात आपण कांदा घालूया. एक कांदा घेतला आहे मोठा. आता कांदा चांगला भाजून घेऊया. कुकरमध्ये मला व्यवस्थित दाखवता येत नाही, त्यामुळे मी टोपात दाखवणार आहे मटण. आणि नंतर मग आपण कुकरमध्ये ओतून शिजवून घेऊ. टोप टाकलेला होता आधीच. कांदा कापेपर्यंत मी टोप ठेवलेला गॅसवर. त्यामुळे टोप टाकलेल्यामुळे आता पटकन आपण तेल घालून घेऊ. तेल मी 1 माप टाकला आहे. कांदा चांगला भाजत आला. त्यामध्ये आपण जिरे घालूया. कढीपत्ता चांगला मिक्स करून घ्या. आता यामध्ये आपण हळद घालूया. थोडीशीच घालायची, कारण आपण मटणाला सुद्धा हळद लावलेली आहे. आपण ते मटण ठेवलेलं मुरत 10 मिनिटं ते घेऊया. आता हे पुन्हा एकदा हलवूया. आता हे मटण ह्यामध्ये घालूया. चांगलं मिक्स करून घेऊ. पाच मिनिटं सांगितलं आपण झाकून ठेवूया. अधूनमधून आपल्याला खोलून बघायचं आहे, करपू द्यायचं नाही. फक्त वाफल्यासाठी ठेवलेले 5 मिनिटं, जास्तीत जास्त 5 मिनिटं वाफलायचं. झाकून काढून बघायचं, पुन्हा हलवायचं, पुन्हा झाकून ठेवायचं. हे 5 मिनिटं आपण करणार आहोत. चला आपण एकदा चेक करूया. मटणाला पाणी सुटते. ते पाणी आटलं आहे. तुम्ही बघू शकता, जरासुद्धा पाणी मिळते. मिडियम आचेवरच मला 5 मिनिटं वाफवायचं आहे. आणि आता मी हे मटण कुकरमध्ये टाकणार आहे. कुकरमध्ये शिजवणार आहे. त्यामुळे मला तुम्हाला दाखवता येणार नाही, त्यामुळे मी टोपात दाखवलं आहे कसं करायचं. तर आता आपण हे कुकरमध्ये टाकूया आणि 4 शिट्ट्या करून घेऊ. तर आपण हे मटण कुकरमध्ये घालूया. आणि ह्यात आपण गरम पाणी घेणार आहोत. गरम पाण्याने खंगून घ्यायचं आहे. त्यात आपण पूर्ण जरासुद्धा काही ठेवायचं नाही टोपाला, सगळं खंगळून घ्यायचं आहे. तर गॅसवर ठेवूया आपण कुकर. कुकर गॅसवर ठेवला आहे. तर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही गरम पाणी घाला आणि झाकण लावून 5 शिट्ट्या करा.
तर आपण मटण बनवायला सुरुवात करूया. तर मी तोच स्टोव घेतला आहे ज्यात आपण वापरलेला आहे. तर आपण पहिलं तेल टाकूया. तर मी ते 2 चमचे तेल घेणार आहे. आणि आधी आपण 1 चमचा टाकला होता शिजवताना. 2 चमचे तेल. गॅस मध्यमच ठेवायचा आहे, फुल नाही आणि कमी नाही. तरी आताच आपण चटणी घालणार आहोत. तेल तापू द्यायचं. गॅस बारीक करायचा चटणी जळवण्यासाठी. त्यात मी 2 चमचे चटणी टाकणार आहे. चटणी भाजते आपली. यातच मी थोडंसं ज्वारीचं पीठ घालणार आहे. एक एवढंसं घातलं आहे. हे चांगलं भाजून घ्यायचं बारीक गॅसवर, जेणेकरून करपणार नाही. आता यात आपण तो मसाला बनवला आहे तो घालायचा आहे. मी याचा शॉर्ट देखील केला आहे, यात काय काय टाकलं आहे या मसाल्यात. तर तो शॉर्ट तुम्ही पहा माझ्या चॅनलवर. तर आपण हा मसाला घालूया. चांगलं मिक्स करून घ्या. आपण आता गॅस मध्यम करूया. पूर्ण मसाला घालून घेऊ. चांगला भाजूया मसाला. आता तोपर्यंत जोपर्यंत चांगला भाजला जात नाही तोपर्यंत कमीत कमी 3 मिनिटं तरी हा मसाला आपण असा भाजत राहणार आहोत. आपला मसाला करपत आला खाली लागतो. गॅस बारीक करता. चांगला भाजलेला आहे मसाला. कलर चेंज झाला आहे मसाल्याचा. त्यामध्ये आता मटण टाकूया कुकरमध्ये. तर आपण हे छान मिक्स करूया. एकजीव करून घ्यायला. आता हे असंच आपण याच्यामध्ये थोडंसं कुकरमधलं आणि पाणी आहे आपण शिजवलेलं ते थोडंसं घालणार आहोत. आता आपण इथे याच्यावर 2 मिनटासाठी, अगदी 2 मिनटासाठीच झाकून ठेवणार आहोत. दोन मिनटं झाली आहेत. आपण आता उरलेलं कुकरमध्ये पाणी घालूया शिजवलेलं. उरलेलं पाणी घातलेलं आहे. आता याला छान उकळी याची वाट बघूया. आता बघा छान उकळी आली आहे. तर असंच आपण 3 मिनटासाठी उकळू द्यायचं आहे मंद आचेवरती.
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सबस्क्राईब करायला विसरू नका. जो कोणी हे व्हिडिओ बघत असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.